राज्याभिषेकावेळी स्वतः शिवरायांनी आणि गागाभट्टांनीही शिवरायांची मूळ कुळ म्हणजेच पूर्वज राजपूत असल्याचे कागदपत्रांद्वारे सिद्ध केले होते. म्हणजे छत्रपती शिवरायांचे पूर्वज खरंच राजपूत होते का? चला पाहू. पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका, कारण रोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल याची जबाबदारी मी घेतो. शिवकालीन सभासद बकरीनुसार त्यावेळी बरेच लोक मराठ्यांना क्षत्रिय मानत नव्हते आणि क्षत्रिय नसलेला राजा आपला राज्याभिषेक करू शकत नव्हता. आता याच गोष्टीवरती मात करण्यासाठी छत्रपती महाराजांनी आपल्या कागदपत्रांमध्ये आपल्या घराण्याचा संबंध राजपुतांशी असल्याचे नमूद केले आणि महाराजांचा राज्याभिषेकही झाला. मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की क्षत्रिय म्हणजे काय? जो व्यक्ती आपल्या लोकांसाठी आणि आपल्या धर्मासाठी शस्त्र हाती घेतो तो प्रत्येक व्यक्ती क्षत्रिय आहे. त्या छत्रपती शिवरायांनी खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये आपल्या मराठी लोकांसाठी हातामध्ये शस्त्र घेतले, त्या राजालाही आपले क्षत्रियत्व दुर्दैवाने सिद्ध करावे लागले. छत्रपती महाराजांनी फक्त आपले क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या कुळाचा संबंध शिशुदियांशी म्हणजेच राजपुतांशी लावला होता. याचा अर्थ महाराज राजपूत होते असा मुळीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे 96 कुळी मराठेच होते. तुमच्या या सगळ्याबद्दल काय म्हणणे आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.